जरा विचार करा, एक अशी शक्ती जिचं केवळ नाव घेतलं तरी करोडो लोकांना एक वेगळाच आधार मिळतो. तर आज आपण त्याच ब्रह्मांड नायकाच्या म्हणजेच श्री स्वामी समर्थ महाराजांच्या अद्भुत आणि तितक्याच रहस्यमय जीवन प्रवासाची गाथा उलगडणार आहोत. म्हणजे बघा, स्वामी समर्थ हे केवळ एक व्यक्ती किंवा गुरु नाहीत, तर ते त्याहून खूप मोठे आहेत. त्यांना गुरुतत्वाचं म्हणजे ती जी एक वैश्विक मार्गदर्शक शक्ती असते ना, तिचं चालतं बोलतं सजीव रूप मानलं जातं. अगदी जसा एका दिव्यामुळे हजारो दिवे पेटतात, अगदी तसंच स्वामींचं अस्तित्व अनेकांसाठी एक प्रेरणा स्रोत ठरला आहे. खरं तर प्रत्येक महान कथेची एक विलक्षण सुरुवात असते, पण स्वामी समर्थांची कथा ती तर अक्षरशः अद्भुत आहे. चला तर मग त्यांच्या प्रकट होण्याची ती अविश्वसनीय गाथा आपण जाणून घेऊया. ही गोष्ट आहे कित्येक शेकडो वर्षांपूर्वीची. श्री नृसिंह सरस्वती स्वामी कर्दळी वनामध्ये एका खोल अगदी गहन ध्यानात विलीन झाले होते. काळ पुढे सरकतच राहिला, इतका की त्यांच्या शरीराभोवती चक्क एक मोठं वारूळ तयार झालं. आणि मग एके दिवशी उद्धव नावाच्या एका बिचारा लाकूड तोड्याकडून एक चूक झाली. त्याची कुऱ्हाड त्या वारुळावर पडली आणि त्यातून जे प्रकट झालं ना, ती काही सामान्य घटना नव्हती. तो होता एका दैवी शक्तीचा उदय. आता विचार करा, शतकांच्या तपश्चर्येतून बाहेर आल्यावर त्यांची पहिली भावना काय असेल? राग? नाही, करुणा. त्यांनी त्या ढाबरलेल्या लाकूड तोड्याला पाहिलं आणि त्याला धीर दिला. हीच घटना त्यांच्या भक्तवत्सल असण्याची पहिली ओळख ठरली. क्षमा आणि करुणा हेच त्यांचं खरं स्वरूप होतं. त्यांचं हे प्रकटीकरण ही तर केवळ सुरुवात होती. यानंतर सुरू झाला एक असा प्रवास ज्याने अक्षरशः संपूर्ण भारताला व्यापून टाकलं. आणि ही काही साधीसुधी तीर्थयात्रा नव्हती, तर एका मोठ्या कार्याची सुरुवात होती. गंगेच्या पवित्र काठापासून ते थेट काशी आणि प्रयागच्या ज्ञानाच्या केंद्रांपर्यंत स्वामींनी संपूर्ण भारतभर प्रवास केला. त्यांनी केवळ तीर्थक्षेत्रांना भेटी दिल्या नाहीत, तर ते तिथल्या लोकांच्या जीवनाचा एक अविभाज्य भाग बनले. त्र्यंबकेश्वरमध्ये त्यांनी मोठमोठ्या संतांना दिशा दाखवली, तर पंढरपूर आणि मंगळवेढेसारख्या ठिकाणी त्यांनी सामान्य माणसाच्या आयुष्यात आशेचा एक नवा किरण आणला. त्यांच्या प्रवासाचा प्रत्येक टप्पा हा लोकांच्या कल्याणासाठीच होता. त्यांच्या या महाप्रवासाचा शेवट एका अशा ठिकाणी झाला जे पुढे जाऊन त्यांच्याच नावानं ओळखलं जाऊ लागलं. ते ठिकाण होतं अक्कलकोट, जिथे त्यांच्या कार्याचा खरा विस्तार झाला. तब्बल 22 वर्ष 1856 पासून ते 1878 पर्यंत स्वामींनी अक्कलकोटला आपलं घर बनवलं. ही केवळ वर्ष नव्हती, तो एका सामान्य गावाचा एका महान तीर्थक्षेत्रात बदल होण्याचा काळ होता. त्यांच्या केवळ अस्तित्वाने तिथे एक असं चैतन्य निर्माण झालं जिथे हजारो निराश लोकांना आशेची नवी दिशा मिळाली. मग स्वामींना दत्तावतार असं का बरं म्हटलं जातं? कारण दत्ततत्व म्हणजे काय? तर निर्मिती म्हणजेच ब्रह्मा, पालन म्हणजेच विष्णू आणि संहार म्हणजेच महेश, या तिन्ही वैश्विक शक्तींचे एक रूप. स्वामींच्या रूपात या तिन्ही शक्ती भक्तांना एकाच ठिकाणी अनुभवायला मिळत होत्या. ते एकाच वेळी निर्माता होते, पालक होते आणि मार्गदर्शकी होते. आणि हीच त्यांची खरी खासियत होती. ते कोणत्या एका रूपात कधीच अडकले नाहीत. ज्या भक्तानं ज्या श्रद्धेनं त्यांना पाहिलं, स्वामी त्याला त्याच रूपात दिसले. कुणासाठी ते पंढरीचे विठ्ठल बनून आले, कुणासाठी पालनहार विष्णू, तर कुणासाठी वात्सल्य मूर्ती आई. यातूनच त्यांचं सर्वव्यापी स्वरूप आपल्याला दिसून येतं. चला आता आपण त्यांच्या प्रवासाच्या त्या अंतिम टप्प्याकडे वळूया, जिथे त्यांनी आपला देह जरी ठेवला असला तरी एक असं आश्वासन मागे सोडलं आहे जे काळाच्याही पलीकडचं आहे. साल होतं 1878. स्वामींनी आपली देहलीला संपवली. पण हा खरंच शेवट होता का, की एका नव्या चिरंतन अस्तित्वाची ती एक सुरुवात होती? आणि जाताना त्यांनी आपल्या भक्तांना सर्वात मोठं आश्वासन दिलं, भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे.